नमस्कार, भारत 24 तासमध्ये आपलं स्वागत आहे. तर बातमी आहे अयोध्येच्या राम मंदिर परिसरातून. राम मंदिर परिसरातील सायबर विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या 22 जानेवारी म्हणजेच सोमवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. अशातच राम भक्तांकडून आनंदात आणि उत्साहात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मात्र अशातच सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक झाल्याची मोठी बातमी आता समोर आली आहे. राम मंदिरासाठी देणगी, अयोध्येत विशेष दर्शन, VIP पास, पुढील 3 महिने मोफत रिचार्ज असे फसवणुकीचे संदेश नागरिकांच्या मोबाईलवर आणि समाज माध्यमांवर धडकू लागले आहेत. यातून नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. राज्यात या प्रकारे फसवणुकीचे गुन्हे दाखल नसले तरी नागरिकांनी अशा लिंक मोबाईलमध्ये समाविष्ट करून स्वतःची वैयक्तिक माहिती भरू नये असे आवाहन राज्याच्या सायबर विभागाने केले आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअपवर आलेल्या अननोन नंबरवरून कोणत्याही प्रकारचा मेसेज अथवा लिंक यावर क्लिक करू नये, त्याला ओपन करू नये, कारण असे केल्यास तुमचा वैयक्तिक डेटा हॅक होण्याची माहिती आता सायबर विभागाने दिली आहे. प्रतिनिधी रोहन दसवडकर सोबत तुम्ही पाहत आहात भारत 24 तास.